हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अभिषेक सपकाळ आहे। आज आपण स्टार्ट करणार आहोत 16, 17 आणि 18 नंबरचे एक्झाम्पल। आता आपण बघत होतो ब्रेक इव्हन पॉईंट मधले 16, 17, 18 नंबरचे एक्झाम्पल थोडे वेगळे आहेत, त्यासाठी वेगळे फॉर्म्युले यूज करावे लागतील। ते फॉर्म्युले मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या। सगळ्यात पहिले येते आपला ब्रेक इव्हन पॉईंट। ब्रेक इव्हन पॉईंटसाठी आपल्याला आता वेगळा फॉर्म्युला यूज करावा लागेल। ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीजसाठी आता आपल्याला वेगळा फॉर्म्युला यूज करावा लागेल। कोणता? एफ अपॉन पी व्ही रेशो। म्हणजे आपण काय केलं, 1 - व्ही अपॉन पीच्या जागी पी व्ही रेशो यूज केला। 1 - व्ही अपॉन पीच्या जागी काय यूज केला? पी व्ही रेशो। 1 - व्ही अपॉन पीच्या जागी काय यूज केला? पी व्ही रेशो। 1 - व्ही अपॉन पीच्या जागी काय यूज केला? पी व्ही रेशो। 1 - व्ही अपॉन पीच्या जागी काय यूज केला? पी व्ही रेशो। नंतर बघा, आतापर्यंत आपण पी व्ही रेशोसाठी कोणता फॉर्म्युला यूज करत होतो? एस मायनस व्ही अपॉन एस इंटू 100 हा फॉर्म्युला यूज करत होतो। आता फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला डिफरन्स इन प्रॉफिट। डिफरन्स इन प्रॉफिट अपॉन डिफरन्स इन सेल इंटू 100 हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे पी व्ही रेशोसाठी। पी व्ही रेशोसाठी पहिले फॉर्म्युला कोणता यूज करत होतो? एस मायनस व्ही अपॉन एस इंटू 100। आता फॉर्म्युला यूज करायचा डिफरन्स इन प्रॉफिट अपॉन डिफरन्स इन सेल। बघा, सेल्स इन रुपीज विचारला आपल्याला, सेल काढायला सांगितलं आपल्याला। सेल म्हणजे टर्नओव्हर। सेल म्हणजे काय होते? टर्नओव्हर। यासाठी आपण ब्रेक इव्हन पॉईंटचा फॉर्म्युला यूज करायचो। एफ अपॉन 1 - व्ही अपॉन पीच्या जागी आपण पी व्ही रेशो यूज करत आहे। 1 - व्ही अपॉन पीच्या जागी काय यूज करतो आपण? पी व्ही रेशो। आणि सेल म्हटलं तर प्रॉफिट चार्ज करतो, म्हणून एफ प्लस प्रॉफिट। एफ प्लस प्रॉफिट, सेल्स इन रुपीज। नंतर जर आपल्याला प्रॉफिट काढायचं असलं तर एस इन ब्रॅकेट 1 - व्ही अपॉन पी। 1 - व्ही अपॉन पीच्या जागी काय यूज करायचं आता आपण? पी व्ही रेशो। 1 - व्ही अपॉन पीच्या जागी काय यूज करायचं आपण? पी व्ही रेशो। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता आपण जे एक्झाम्पल बघणार आहोत त्यात आपल्याला फिक्स कॉस्ट पण काढावं लागेल। महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जे एक्झाम्पल बघणार आहोत त्याच्यात आपल्याला फिक्स कॉस्ट पण काढावी लागेल। मग सर फिक्स कॉस्ट कशी काढायची? प्रॉफिटचा फॉर्म्युला ॲज इट इज लिहायचा, फक्त जे मायनस एफ आहे ते इजिकल टूच्या पहिले आणून प्लस एफ करायचं, एस इंटू पी व्ही रेशो करायचं, आणि स्टार्टिंगला जे प्रॉफिट आहे ते मागं येऊन मायनस प्रॉफिट असं करायचं। तर अशा प्रकारे आपण काय काढू शकतो? फिक्स कॉस्ट काढू शकतो। नंतर येते व्हेरिएबल कॉस्ट। नंतर काय येते? व्हेरिएबल कॉस्ट। व्हेरिएबल कॉस्ट कसा काढायचा? एफ मायनस प्रॉफिट असं आपण व्हेरिएबल कॉस्ट काढू शकतो। अशा प्रकारे आपण व्हेरिएबल कॉस्ट काढू शकतो। तर आता आपण जे एक्झाम्पल बघणार आहोत त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ब्रेक इव्हन पॉईंटसाठी हा फॉर्म्युला यूज करावा लागेल, एफ अपॉन पी व्ही रेशो। म्हणजे एफ अपॉन 1 - व्ही अपॉन पीच्या जागी पी व्ही रेशो यूज करावा लागेल। आणि पी व्ही रेशोसाठी आतापर्यंत कोणता फॉर्म्युला यूज करत होतो? एस मायनस व्ही अपॉन एस इंटू 100। पण आता फॉर्म्युला यूज करायचा आहे डिफरन्स इन प्रॉफिट अपॉन डिफरन्स इन सेल इंटू 100। सेल काढायचा आपल्याला। सेलसाठी कोणता फॉर्म्युला आहे? ब्रेक इव्हन पॉईंटचा एफ अपॉन 1 - व्ही अपॉन पी, त्या जागी पी व्ही रेशो यूज करतो, एफ अपॉन पी व्ही रेशो प्लस काढायचं त्याच्यात प्रॉफिट, कारण की सेल काढायचं आपल्याला। ठीक आहे। नंतर प्रॉफिटसाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचं? एस इन ब्रॅकेट 1 - व्ही अपॉन पी। फक्त मित्रांनो काय चेंजेस झालेले आहे? पी व्ही रेशोचा फॉर्म्युला चेंज झालेला आहे आणि 1 - व्ही अपॉन पीच्या जागी पी व्ही रेशो लिहित आहे। 1 - व्ही अपॉन पीच्या जागी पी व्ही रेशो लिहित आहे। 1 - व्ही अपॉन पीच्या जागी पी व्ही रेशो लिहित आहे। 1 - व्ही अपॉन पीच्या जागी पी व्ही रेशो लिहित आहे। 1 - व्ही अपॉन पीच्या जागी काय करत आहोत? पी व्ही रेशो लिहित आहोत। आता ब्रेक इव्हन पॉईंटचं सर्वप्रथम आपल्याला 16 नंबरचं एक्झाम्पल वाचायचं आहे। एक्झाम्पल आपण वाचत असताना आपल्याला काय काय दिलेलं आहे हे सर्व आपल्याला वाचावं लागेल। बघा, आपण सर्वप्रथम बघणार आहोत 16 नंबरचं एक्झाम्पल। सर्वप्रथम आपण बघणार आहोत 16 नंबरचं एक्झाम्पल। एक्झाम्पल पहिले वाचून घेऊयात आपण। फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज अवेलेबल फ्रॉम द रेकॉर्ड ऑफ सौरभ कंपनी लिमिटेड। इयर दिलेला आहे 98, 99, 98, 99 असे 2 वर्ष दिलेलं आहे। सेल दिलेला आहे 70,000 आणि 86,000, 70,000 and 86,000।
आणि प्रॉफिट दिलेला आहे 20,000 आणि 29,600. म्हणजे 2 वर्षाचं सेल आणि 2 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. तुम्हाला 2 वर्षाचं सेल आणि 2 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे आणि तुम्हाला 2 वर्षाचा सेल आणि 2 वर्षाचा प्रॉफिट विचारात घेऊन PV रेशो काढायचा आहे, ब्रेक इव्हन पॉईंट काढायचा आहे, नेट प्रॉफिट काढायचं आहे आणि सेल काढायचं. असे 4 व्हॅल्यू तुम्हाला काढायचे आहे. कशाच्या बेसिसवर? 2 वर्षाचा सेल आणि 2 वर्षाच्या प्रॉफिटच्या बेसवर. 2 वर्षाच्या प्रॉफिटच्या बेसवर तुम्हाला एवढ्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. आता कशा प्रकारे काढणार आहोत बघा. सर्वप्रथम तर PV रेशो. PV रेशोसाठी सर आपल्याकडे 2 फॉर्म्युलेज आहेत. PV रेशोसाठी किती फॉर्म्युले आहेत? 2 फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला आहे S - V अपॉन S इंटू 100. पहिला फॉर्म्युला कोणता आहे? S - V अपॉन S इंटू 100. पहिले हा फॉर्म्युला आहे PV रेशोसाठी, बरोबर. पण त्यासाठी सेल लागते, सेल याच्यात दिलेलं आहे. V लागते, V दिलेलं नाही आहे याच्यात, म्हणून तो पहिलावाला फॉर्म्युला येथे यूज होणार नाही. येथे आपल्याला दुसरा फॉर्म्युला यूज करावा लागेल PV रेशोसाठी. दुसरा फॉर्म्युला कोणता आहे? डिफरन्स इन प्रॉफिट. डिफरन्स इन प्रॉफिट अपॉन डिफरन्स इन सेल इंटू 100 अपॉन डिफरन्स इन सेल्स इंटू 100. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. डिफरन्स इन प्रॉफिट कसा काढायचा? आता आपलं चालू वर्ष 99 आहे. 99 मधून 98चा प्रॉफिट मायनस करायचा. चालू वर्षाच्या प्रॉफिटमधून मागच्या वर्षाचा प्रॉफिट मायनस करायचा. म्हणजे 29,600 मधून मायनस करायचं 20,000 आणि चालू वर्षाच्या सेलमधून मायनस करायचं मागच्या वर्षाची सेल. चालू वर्षाची सेल 86,000, त्यातून मायनस करायचा मागच्या वर्षाची सेल 70,000 इंटू 100. 9,600 आणि 16,000 इंटू 100 किती होते आपल्याला काढायचं आहे? 9,600 गुणिला 100 भागीला 16,000. 60%. किती होते? 60%. आपला PV रेशो किती आला? 60%. PV रेशो किती आला आपला? 60%. 60%. PV रेशो काढला. आता आपल्याला बी मध्ये काय विचारलेलं आहे आपण ते वाचणार आहोत. PV रेशो काढला आपण. बी मध्ये काय विचारलेलं आहे ते वाचणार आहोत. बी मध्ये ब्रेक इव्हन पॉईंट विचारलेला आहे. बी मध्ये काय विचारलेलं आहे? ब्रेक इव्हन पॉईंट. फक्त ब्रेक इव्हन पॉईंट विचारला, फक्त ब्रेक इव्हन पॉईंट विचारला तर रुपीज मध्ये काढायचा. फक्त ब्रेक इव्हन पॉईंट विचारला तर कशात काढायचा? रुपीज मध्ये काढायचा. ब्रेक इव्हन पॉईंट काढण्यासाठी फिक्स कॉस्टची गरज असते. ब्रेक इव्हन पॉईंट काढण्यासाठी फिक्स कॉस्टची गरज असते. ब्रेक इव्हन पॉईंट काढण्यासाठी फिक्स कॉस्टची गरज असते. मग पहिले फिक्स कॉस्ट काढावं लागेल. कॅल्क्युलेशन ऑफ फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट काढावं लागेल. फिक्स कॉस्ट सर कसं काढायचं? फिक्स कॉस्ट कशा प्रकारे काढायचा? फिक्स कॉस्टसाठी प्रॉफिटचाच फॉर्म्युला. प्रॉफिट इज इक्वल टू S इंटू PV रेशो मायनस F. आता काय करायचं? हे जे मायनस F आहे ना, हे इज इक्वल टूच्या पहिले आणायचं. म्हणजे काय होणार आहे? प्लस F आणि प्लस प्रॉफिट इकडे गेल्यावरती मायनस प्रॉफिट. झाला फिक्स कॉस्टचा फॉर्म्युला तयार. यस सर. आता सेल कोणतं यूज करायचं? सेल पहिल्यांदा जी सेल दिलेली असेल, मागच्या वर्षाची सेल जी असेल ती घ्यायची. मागच्या वर्षाची जी सेल असेल, पहिल्या वर्षात जी सेल दिलेली आहे ती घ्यायची. 70,000. PV रेशो किती आहे? 60%. 60%. पर्सेंट म्हटलं तर अपॉन 100 करायचं. पर्सेंट म्हटलं तर अपॉन काय करायचं? 100 करायचं. पर्सेंट म्हटलं तर अपॉन काय करायचं? 100 करायचं. पर्सेंट म्हटलं तर अपॉन काय करायचं? 100 करायचं. मायनस करायचं प्रॉफिट. प्रॉफिट पण पहिल्या वर्षाचाच मायनस करायचा. पहिलं वर्ष म्हणजे मागच्या वर्ष. मागच्या वर्षाचा सेल घेतला आणि मागच्या वर्षीचा प्रॉफिट घेतला. मागच्या वर्षाचा सेल घेतला आणि मागच्या वर्षीचा प्रॉफिट घेतला. आता या दोघांचा गुणाकार 42,000 म्हणजे या दोघांचा गुणाकार भागीला 100 म्हणजे 42,000. आणि 42,000मधून 20,000 करायचे आहेत मायनस, म्हणजे 22,000 रुपये फिक्स कॉस्ट निघाला. बट ॲक्च्युली आपल्याला काय काढायचं होतं? ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीज. ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीजचा फॉर्म्युला काय आहे? F अपॉन PV रेशो. F अपॉन PV रेशो. सर हा फॉर्म्युला का बरं यूज करत आहोत? कारण की व्हेरिएबल कॉस्ट हे दिलेलं नाही आहे.
व्हेरिएबल कॉस्ट दिलेलं नसल्यामुळे आपल्याला पी व्ही रेशो लिहावं लागते. 1 - v/p च्या जागी आपण पी व्ही रेशो लिहित असतो. 1 - v/p च्या जागी आपण पी व्ही रेशो लिहित असतो. फिक्स कॉस्ट किती आहे? 22,000. फिक्स कॉस्ट किती आहे? 22,000. आणि पी व्ही रेशो किती आहे? 60%. 60% म्हटलं तर 60/100. 60/100. येथे भागीला 100 आहे, वरती गेल्यावरती गुणिला होणार. येथे भागीला 100 आहे, वरती गेल्यावरती गुणिला होणार. 100 22,000 गुणिला 100 भागीला 60. 22,000 गुणिला 100 भागीला 60. 22,000 गुणिला 100 भागीला 60. 36,667. 36,666.66 होतं. तर डॉटच्या नंतर 5 किंवा 5 पेक्षा जास्ती असलं तर 1 प्लस करायचं, म्हणजे 36,667. अशा प्रकारे आपलं 16 मधलं बी संपलं. आता 16 मधलं सी बघायचं आपल्याला. 16 मधलं काय बघायचं आहे? सी पाहायचं आहे. इकडं बघा, जो फिक्स कॉस्ट असतो 22,000 तो सर्व ठिकाणी सेमच लागतो. आता 16 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये जेथे जेथे आपल्याला फिक्स कॉस्टची गरज लागेल ते 22,000 फिक्स कॉस्ट सेमच असणार. फिक्स कॉस्टचं मिनिंग काय होतं की जो कधी बदलत नाही, म्हणजे जो सर्व ठिकाणी सेम राहतो त्याला फिक्स कॉस्ट म्हणतात. तर फिक्स कॉस्ट 22,000च राहणार आहे आणि पी व्ही रेशो 60%च राहणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे 16 मधलं सी. 16 मधलं सी पाहायचं आहे. 16 मधलं सी पाहायचं आहे आपल्याला. एक्झाम्पल 16 मधलं सी. नेट प्रॉफिट असं नाही वाचायचं, पहिलं नाव लिहायचं कॅल्क्युलेट नेट प्रॉफिट. कॅल्क्युलेट नेट प्रॉफिट. तर आपण इथे लिहायचं कॅल्क्युलेशन ऑफ नेट प्रॉफिट. जर आपल्याला नेट प्रॉफिट काढायला सांगितलं तेव्हा आपल्याला सेल दिलेली असेल, वेन सेल्स रुपीज, सेल्स किती दिलेली आहे? 95,000. 95,000च्या विक्रीवर किती रुपयाचा प्रॉफिट होणार? प्रॉफिटसाठी हा फॉर्म्युला यूज करतो, एस इंटू पी व्ही रेशो मायनस फिक्स कॉस्ट. सेल किती आहे? क्वेश्चनमध्ये दिलेली आहे 95,000. पी व्ही रेशो 60% आणि फिक्स कॉस्ट 22,000. 95,000 गुणिला 60 भागीला 100. 95,000 गुणिला 60 भागीला 100. 57,000. 57,000 रुपयाचा प्रॉफिट. 97,000ची अमाऊंट आली, त्यातून 22,000 मायनस केलं, 35,000 रुपये आपला प्रॉफिट निघेल. जर 95,000ची सेल केली तर किती प्रॉफिट निघेल आपला? 35,000 रुपये प्रॉफिट निघेल. अशा प्रकारे 16 मधलं सी संपलं. आता आपल्याला 16 मधलं डी पाहायचं आहे. 16 मधलं काय बघायचं आहे? डी पाहायचं आहे. लक्ष द्या. 16 मधलं डी पाहायचं आहे आपल्याला. 16 मधल्या डी मध्ये विचारलेलं आहे आपल्याला अमाऊंट ऑफ सेल, म्हणजे कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ सेल, म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ सेल. कॅल्क्युलेशन ऑफ सेल. सेल काढायचं आहे आणि आपल्याला काय दिलेलं असेल ना, प्रॉफिट दिलेलं असेल ना, वेन प्रॉफिट इज रुपीज. जेव्हा प्रॉफिट किती असेल? 32,000, तेव्हा सेल किती रुपयाची होणार? सेल्स इन रुपीज साठी कोणता फॉर्म्युला यूज करतो बघा? ब्रेक इवन पॉइंटचाच फॉर्म्युला यूज करू आपण. फक्त फिक्स कॉस्टमध्ये प्रॉफिट प्लस करू. फिक्स कॉस्ट सर्व ठिकाणी सेम राहतो. 22,000 बी मध्येच काढलं होता फिक्स कॉस्ट. प्रॉफिट क्वेश्चनमध्ये दिलेला आहे 32,000. पी व्ही रेशो ए मध्ये काढला होता 60% भागीला 100%. म्हटलं तर भागीला 100 करायचं. 3 2 5, 2 2 4, 54,000. 100 येथे काय आहे? भागीला, वरती गेला ते काय होणार? गुणिला. 60 भागीला 100 आहे ना, येथे गुणिला होणार. 54,000 गुणिला 100 भागीला 60. 54,000 गुणिला 100 भागीला 60. 90,000. किती? 90,000. जर आपल्याला 32,000चा प्रॉफिट पाहिजे असेल तर सेल कितीची करावी लागेल? 90,000 रुपयाची सेल करावी लागेल. अशा प्रकारे 16 नंबरचं एक्झाम्पल संपलं. आता आपण 17 नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहोत. 17 नंबरचं एक्झाम्पल पण खूप जास्ती सोपी आहे, काहीच हार्ड नाही आहे. आपण पाहणार आहोत. सर्वजण लक्ष द्या.
आपण बघूयात. सर्वप्रथम आपण 17 नंबरचं एक्झाम्पल रीड करूयात. द फॉलोइंग फिगर ऑफ सेल अँड प्रॉफिट फॉर 2 years पिरियड आर अवेलेबल इन अ रिस्पेक्ट ऑफ अ कंपनी. इयर दिलेला आहे 96, 97. इयर कोणतं दिलेलं आहे आपल्याला? 96, 97. लास्ट इयरचं सेल आहे 1 लाख आणि करंट इयरचं सेल 1,20,000. लास्ट इयरचं प्रॉफिट 15,000, करंट इयरचा 23,000. ठीक आहे. तर बघा, यू आर रिक्वायर्ड टू फाइंड आउट प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो काढायचा आहे, फिक्स कॉस्ट काढायचा आहे, ब्रेक इव्हन पॉईंट काढायचा आणि प्रॉफिट काढायचा आहे. ठीक आहे. पहिले पी व्ही रेशो काढू, प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो काढू. एक्झाम्पल नंबर 17 मधलं ए पी व्ही रेशो. येथे लिहूयात आपण कॅल्क्युलेशन ऑफ पी व्ही रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ पी व्ही रेशो. काय फॉर्म्युला आहे पी व्ही रेशोचा? बघा, पी व्ही रेशो फॉर्म्युला आहे डिफरन्स इन प्रॉफिट अपॉन डिफरन्स इन सेल. डिफरन्स इन सेल इंटू 100. म्हणजे पहिल्या वर्षाच्या प्रॉफिटमधून मागच्या वर्षीचा प्रॉफिट, करंट इयरच्या प्रॉफिटमधून लास्ट इयरचा प्रॉफिट, करंट इयरच्या सेलमधून लास्ट इयरचे सेल मायनस करा. करंट इयरचा प्रॉफिट 23,000, 23,000तून 15,000 मायनस करा आणि 1,20,000तून 1,00,000 मायनस करा आणि गुणिला करा 100. 23 मधून 15 गेले 8,000. 1,20,000 मधून 1,00,000 गेले 20,000. म्हणजे किती पर्सेंट होणार? 40%. किती होणार? 40%. पी व्ही रेशो निघाला. 17 मधलं ए झालं. आता फिक्स कॉस्ट काढायचं आहे आपल्याला. 17 मधल्या बी मध्ये काय काढायचं आहे? फिक्स कॉस्ट. सतरा मधल्या बी मध्ये फिक्स कॉस्ट काढायचा आहे. एक्झाम्पल नंबर 17 मधलं बी फिक्स कॉस्ट काढायचा आहे. कॅल्क्युलेशन ऑफ फिक्स कॉस्ट. कॅल्क्युलेशन ऑफ फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्टचा फॉर्म्युला जो प्रॉफिटचा होता तोच फॉर्म्युला यूज करायचा. यस इंटू पी व्ही रेशो मायनस एफ. आता हे मायनस एफ इज इक्वल टू पहिले जाऊन प्लस एफ होणार आहे आणि प्लस प्रॉफिट मायनस प्रॉफिट होणार आहे. झाला फिक्स कॉस्टचा फॉर्म्युला. सेल मागच्या वर्षीची सेल घ्यायची 1,00,000. सेल मागच्या वर्षाची घ्यायची सेल. पी व्ही रेशो आत्ताच काढला होता 40%. पी व्ही रेशो किती काढला होता? 40%. 17 मधल्या ए मध्ये काढला ना आपण ना. पी व्ही रेशो किती काढला आपण ना? 40%. बरोबर. आणि पहिल्या वर्षाचा प्रॉफिट म्हणजे मागच्या वर्षीचा प्रॉफिट घ्यायचा 15,000 रुपये. ठीक आहे. 1,00,000 गुणिला 40 भागीला 100. 1,00,000 मल्टिप्लाय बाय 40 डिवायडेड बाय 100. 40,000. आणि 40,000 मधून 15,000 गेले तर 25,000चा फिक्स कॉस्ट आहे. ठीक आहे. आता 17 मधलं सी पाहायचं आहे. ब्रेक इव्हन पॉईंट. फक्त ब्रेक इव्हन पॉईंट विचारलं तर रुपीजमध्ये काढायचं. ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीज. काय फॉर्म्युला आहे ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीजचा? एफ अपॉन पी व्ही रेशो. फिक्स कॉस्ट किती आहे? 25,000. पी व्ही रेशो किती आहे? 40%. पर्सेंट म्हटलं तर भागीला 100 जाते आणि भागीला 100 आहे वरती गेल्यावरती गुणिला. येथे डिवाइड आहे वरती जाऊन मल्टिप्लाय. मल्टिप्लाय 100 डिवायडेड बाय 40. आता 25,000 गुणिला 100 भागीला 40. 62,500 ब्रेक इव्हन पॉईंट निघते. किती निघते? 62,500. 17 मधलं ए बघितलं, बी बघितलं, सी बघितलं. आता आपल्याला डी बघायचं आहे. 17 मधलं डी पाहायचं आहे. सतरा मधलं डी मध्ये विचारलेला आहे प्रॉफिट. फाइंड आउट हा शब्द लावावा लागतो आपल्याला, नाहीतर आपल्याला क्वेश्चनच समजणार नाही. कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट. प्रॉफिट वेन सेल्स रुपीज.
सेल्स किती 1,25,000. 1,25,000च्या सेलवर किती प्रॉफिट होणार. प्रॉफिटचा फॉर्म्युला यस इंटू पी व्ही रेशो मायनस फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्टचा आपण एफ लावतो. सेल किती आहे 1,25. पी व्ही रेशो आठवण करा, पी व्ही रेशो 40% आणि फिक्स कॉस्ट 25,000. बरोबर. बी मध्येच काढलं ना आपण फिक्स कॉस्ट. तो फिक्स कॉस्ट सेम राहणार आहे, पी व्ही रेशो सगळ्या ठिकाणी सेम राहणार आहे. 1,25,000 गुणिला 40 भागीला 100 50,000 रुपयाचा अमाऊंट आली. त्यातून 25,000 मायनस केला तर प्रॉफिट होणार आहे आपल्याला 25,000 रुपये. अशा प्रकारे 17 नंबरचं एक्झाम्पल संपलं. आता 18 नंबरचं एक्झाम्पल पाहायचं आहे आपल्याला. अठरा नंबरचं एक्झाम्पल पण इंटरेस्टिंग होणार आहे. अठरा नंबरचं एक्झाम्पल कॅल्क्युलेट पी व्ही रेशो फिक्स कॉस्ट व्हेरिएबल कॉस्ट फॉर 2 years. 18 नंबरचं एक्झाम्पल पहिले वाचून घेऊयात आपण. यू हॅव टू ऑब्टेन द फॉलोइंग डेटा फ्रॉम द कॉस्ट रेकॉर्ड ऑफ लक्ष्मी कंपनी. कॅल्क्युलेट पी व्ही रेशो फिक्स कॉस्ट व्हेरिएबल कॉस्ट फॉर 2 years. सेल टोटल कॉस्ट दिलेला आहे, सेल आणि टोटल कॉस्ट दिलेला आहे. पण आपल्याला काय पाहिजे सेल आणि प्रॉफिट. 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 बरोबर. तर आपण सेलमधून टोटल कॉस्ट मायनस केला तर प्रॉफिट निघते. सेल किती 1,00,000, टोटल कॉस्ट 80,000, प्रॉफिट 20,000 होणार. बरोबर ना. 1,00,000 मायनस 80,000. सेल 1,20,000, टोटल कॉस्ट 90,000, प्रॉफिट 30,000. म्हणजे पहिलं मागच्या वर्षीचा प्रॉफिट 20,000 आणि चालू वर्षाचा प्रॉफिट 30,000. समजलं कसं काढलं. सेलमधून टोटल कॉस्ट मायनस केलं. पहिले पी व्ही रेशो काढणार आहोत. आता 18मध्ये पहिले काय काढणार आहोत पी व्ही रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ पी व्ही रेशो. पी व्ही रेशोचा फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला. काय फॉर्म्युला आहे पी व्ही रेशोचा. डिफरन्स इन प्रॉफिट अपॉन डिफरन्स इन सेल इंटू 100. प्रॉफिटमधला डिफरंट 30,000 मायनस 20,000. बरोबर. करंट इयरमधून लास्ट इयर 1,20,000 मायनस 1,00,000. बरोबर. गुणिला 100. 10,000 20,000 गुणिला 100 50%. 50%. अशा प्रकारे आपलं 18मधलं फर्स्ट संपलं. 18मधलं सेकंड पाहायचं आहे. 18मधलं बघायचं आहे सेकंड कॅल्क्युलेशन ऑफ फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्टचा फॉर्म्युला सगळ्यांच्या लर्न झालाच असेल आता. यस इंटू पी व्ही रेशो मायनस प्रॉफिट. पहिल्या वर्षीचा म्हणजे मागच्या वर्षीचा सेल यूज करायचा 1,00,000. पी व्ही रेशो 50% म्हणजे भागीला 100. प्रॉफिट किती आहे. प्रॉफिट आहे पहिल्या वर्षाचा 20,000. बरोबर ना. 1,00,000 गुणिला 50 भागीला 100 50,000 मायनस 20,000 म्हणजे फिक्स कॉस्ट किती होणार आहे 30,000. फिक्स कॉस्ट किती होणार आहे 30,000. अशा प्रकारे 18मधलं सेकंड संपलं. 18मधलं थर्ड बघायचं आहे. 18मधलं थर्ड पाहायचं आहे. थर्डमध्ये काय विचारलं. व्हेरिएबल कॉस्ट फॉर 2 years. कॅल्क्युलेशन ऑफ व्हेरिएबल कॉस्ट फॉर 2 years. पहिले व्हेरिएबल कॉस्टचा फॉर्म्युला यूज करू. यस मायनस एफ मायनस प्रॉफिट. यस मायनस एफ मायनस प्रॉफिट. ठीक आहे. पहिलं वर्ष कोणतं आहे 1992. फॉर द इयर 1992 व्हेरिएबल कॉस्ट. सेल किती आहे. फिक्स कॉस्ट किती काढलं होतं 25,000. बरोबर ना. फिक्स कॉस्ट किती काढलं होतं आपण ना 25,000 रुपयाचं फिक्स कॉस्ट काढलं होतं. फिक्स कॉस्ट किती काढलं होतं आपण ना
25,000 रुपयाचं फिक्स कॉस्ट काढलं होतं आपण. ठीक आहे, बरोबर ना. 25,000 रुपयाचं काढलं होतं ना फिक्स कॉस्ट. बघा, फिक्स कॉस्ट आपण 25,000चं काढलं होतं. कसं काय काढलं होतं फिक्स कॉस्ट? फिक्स कॉस्टसाठी हा फॉर्म्युला यूज केला होता, यस इंटू पी व्ही रेशो मायनस प्रॉफिट. पहिल्या वर्षाचं सेल किती आहे? 1,00,000. ठीक आहे, पहिल्या वर्षात सेल 1,00,000. पी व्ही रेशो किती आहे? 50%. आणि पहिल्या वर्षात प्रॉफिट किती आहे? 20,000. ठीक आहे, 30,000 रुपयाचं होतं आपलं. कितीचं होतं? 30,000 रुपयाचं. 30,000 रुपये होता फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट किती होता आपलं? 30,000 रुपये. आणि पहिल्या वर्षात प्रॉफिट किती होता? 20,000 रुपये. म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट किती होणार आहे? व्हेरिएबल कॉस्ट होणार आहे 50,000. ठीक आहे, हेच आपल्याला फॉर द इयर 1992 व्हेरिएबल कॉस्ट काढायचं आहे. 92चं काढलं ना, आता 93चं काढायचं आहे. सेल किती दिलेला आहे? 1,20,000. फिक्स कॉस्ट 30,000 आणि प्रॉफिट 30,000 93चा. बरोबर ना. 93चा सेल आणि प्रॉफिट लिहिणार आहोत. फिक्स कॉस्ट ॲज इट इजच राहणार आहे 60,000 रुपये. अशा प्रकारे आपण व्हेरिएबल कॉस्टसुद्धा काढलं. अशा प्रकारे आपले 16, 17, 18 असे 3 एक्झाम्पल संपले. बाकी एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत.